पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊन देशीण आड घाली सुदर्शन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ। विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे आपल्या ह्या नवी मुंबई नगरीतील CBD बेलापूर परिसरात सेक्टर 1 मध्ये श्री ज्ञानोबाराय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे। तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग 4 चरणांचा आहे। सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि सगळ्यांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे। सगळ्यांना अपरिचित असलेला हा नवीन अभंग आहे। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत। त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचा आणि भक्तांचा असलेला जो ऋणानुबंध आहे त्याच्या संबंधाने भगवंत भक्तांच्या हाकेपोटी काय करतो या संबंधाने विचार करणारा हा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भक्तावर एखादं अवघड असं संकट आलं तर त्या संकटातून मुक्त होण्याकरिता उपाय काय असला पाहिजे तो तुकाराम महाराज या अभंगातून सुचवतात। विठ्ठला विठ्ठला मनुष्याचं जीवन म्हटलं की मनुष्याचं जीवन हे प्रत्येक मनुष्याचं जीवन संकटानं आणि दुःखानं ग्रस्त असलेलं जीवन आहे। कुठलाही मनुष्य या पृथ्वी तळावर अजून तरी असा जन्माला आला नाही की त्याच्या पोटी कुठलंच असं दुःख नाही। प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी दुःख आहे। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी आहेत आणि प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामधली असलेली अडचण दूर व्हावी, प्रतिबंध दूर व्हावे, आपली संकट कमी व्हावीत, आपलं दुःख कमी व्हावं याच्याकरिता काहीतरी उपाय शोधण्याचा असा माणूस प्रयत्न करत असतो। त्याच्या अंतःकरणाला
तुम्हाला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की माझ्या जीवनात अडचण जरी असली तरी या अडचणीला नक्कीच काहीतरी उपाय असेल असं त्याच्या अंतःकरणाला वाटतं. आणि अर्थात या जगामध्ये जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या अडचणीला काहीतरी उपाय हा नक्कीच असतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, एव्हरी प्रॉब्लेम हॅज द सोल्युशन. प्रत्येक प्रॉब्लेमला काहीतरी सोल्युशन हे नक्की आहे, फक्त तो शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला काहीतरी संकट आहे, कारण राजा भर्तृहरीचं असं मत आहे की मनुष्याचं जीवन हे संकटानं ग्रस्त असलेलं जीवन आहे. प्रत्येकाला त्याचा विरोधी धर्म हा ग्रस्त करत असतो असा न्याय आहे. जो काही धर्म आहे त्याला त्याचा विरोधी धर्म हा ग्रस्त करत असतो. एखाद्याच्या जीवनामध्ये सुख असेल तर त्या सुखाला ग्रस्त करणारा कोण आहे सांगा? दुःख आहे. माणसाचं जीवन असेल तर जीवनाला ग्रस्त करणारा कोण आहे? मृत्यू आहे. माणसाचं तारुण्य असेल तर तारुण्याला ग्रस्त करणारा कोण आहे? वार्धक्य किंवा म्हातारपण आहे. एखादा जर सद्गुणी माणूस असेल तर त्याला प्रतिबंध करणारा कोण आहे? दुर्गुणी माणूस आहे. एखादा सज्जन असेल तर सज्जनाला विरोधक कोण आहे सांगा? दुर्जन आहे. म्हणजे प्रत्येक जे तत्व या ठिकाणी आहे त्याला प्रतिबंध करणारं विरोधी तत्व ते सुद्धा याच ठिकाणी उपलब्ध आहे. असा जर विचार असेल तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला संकटानं ग्रस्त केलेला आहे असा विचार करता येतो. विठ्ठला विठ्ठला मनुष्याचं जीवन म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी संकट असतात आणि संकट नाही असं कुठलंच माणसाचं जीवन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अहो, प्रत्येक माणूस जो भक्ती करतो त्याला पण संकट आहेत, जो भक्ती करत नाही त्याला पण संकट आहेत, जो काहीतरी परमार्थात अध्यात्मात आहे त्याच्या जीवनातही संकट आहे. आणि परमार्थ नावाची गोष्ट काय असते हे ज्याला अजिबात कळत नाही त्याच्याही जीवनामध्ये संकट आहेच. प्रत्येकाच्या जीवनात जो कीर्तनाला आलेला नाही त्याला पण संकट आहे आणि जो कीर्तनात बसलेला आहे त्याला पण संकट. म्हणा ना जरा, संकट आल्यासारखं का बसलात? थोडंसं असं मोकळ्या मनानं बसा, माझ्याशी बोलत चला, जरा काहीतरी संवाद राहू द्या. मला म्हणायचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संकट हे निश्चित आहे आणि माणूस आपापल्या परीनं त्या संकटातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करत असतो. कोण कुठल्या उपायाचा अवलंब करेल आपल्याला सांगता येत नाही, पण प्रत्येक माणसाला वाटत असतं माझ्यावर आलेलं जे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर पडण्याकरिता कुणीतरी महात्मा आपल्याला भेटावा आणि त्यानं आपल्याला काहीतरी उपाय सांगावा की ज्या उपायाच्या माध्यमातून माझ्या जीवनातलं दुःख कायमचं निघून गेलं पाहिजे, अशा अपेक्षेत प्रत्येक माणूस असतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये या संबंधाने गोड असं चिंतन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगाची आत्ताची स्थिती अशी आहे की प्रत्येक जीव हा त्रिविध तापाने पोळलेला जीव आहे. तापत्रय तापली गुरुते घेवसीत भगवे देखोनी म्हणती तारास्वामी तवते नेणोनी उपदेशाची रीती आन आन उपदेशिती थकले निश्चिती तैसे झाले. ज्ञानोबारायांचा मोठा अभंग आहे, चौचरणी अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तापत्रय तापली, चरणाचा फक्त सरळ अर्थ सांगतो. तापत्रय तापली, तापत्रय, त्रय म्हणजे तीन आणि ताप, त्रिविध तापाने तापलेले म्हणजे त्रिविध तापाने ग्रस्त असलेला प्रत्येक मनुष्य मृत्यू लोकामध्ये उपस्थित आहे. तापत्रय तापली गुरु ते गिवसीत म्हणजे या त्रिविध तापातून सोडवणारा कोणीतरी गुरु आम्हाला भेटेल म्हणून गुरु शोधण्याकरता तो बाहेर पडतो. तापत्रय तापली गुरु ते गिवसीत, मग गुरु शोधण्याकरता बाहेर पडल्यानंतर गुरु म्हणजे नेमका कोण हे त्याला माहिती असतंच, अशातला काही भाग नाही. गुरु कुणाला बनवून घ्यावं याची त्याला कल्पना नसते. मग तो काय करतो? भगवे देखोनी म्हणती तारास्वामी, कुणीतरी एखादा मनुष्य भगव्या वेशामध्ये जर त्याला दिसला तर त्याला असं वाटतं हा जो कोणी भगवा वेशधारी आहे ना तोच खरा महात्मा आहे. मग तो त्या महात्म्याला शरण जातो आणि तो त्याला म्हणतो की कृपा करून आम्हाला या दुःखातून तुम्ही बाहेर पाडा. तारा म्हणजे आमचं तारण करा, आमचा उद्धार करा अशी त्याला विनंती करतो. आता नेमका गडबड अशी होते की भगवे वस्त्र धारण करणाऱ्याला सगळंच येत असतं अशातला काही भाग नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, बरं का आपले शब्द नाहीत, ज्ञानोबाराय म्हणतात तवते नेणोनी उपदेशाची रीती. नेणोनी म्हणजे न जाणता, त्याला काय उपदेश करावा हे त्याला अजिबात कळत नसतं, पण तरी पण तो उपदेश करायला तयार होतो. का होतो? आयता शिष्य बनायला जर आलेला असेल तर आपण सोडू का मला सांगा? आयता शिष्य बनायला आलंय, कोण सोडतंय? अलीकडे तर प्रत्येक माणूस शिष्य बनवण्याच्या यादीत प्रथम व्हावा याच्याकरिता प्रयत्न करतो. प्रत्येकाला सांगत असतो आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमचं शिष्यत्व स्वीकारा, आमचं शिष्यत्व स्वीकारा, आम्हाला गुरु बनवा. गुरु बनायला अलीकडं माणसांची सगळी धावपळ चालू आहे की नाही? प्रत्येक माणसाला शिष्य पाहिजे असतो. नवीन शिष्य मिळत नाहीत म्हणून दुसऱ्याचे घ्यायला बसलेत.
अशी परिस्थिती आत्ता. दुसऱ्याच्या एकाकडून गुरु केलेला अशी माणसं मी आत्तापर्यंत पाहिलेली आहेत. अशी खडेसाहेब अशी माणसं मी आत्तापर्यंत पाहिलेली आहेत ना, ज्यांनी असं सांगितलेलं आहे, अहो तुमचा गुरु बदला, मला गुरु करा, मी तुमचा नवीन गुरु. मी म्हटलं आता ही नवीन गुरु कुठली पद्धती आहे? गुरु एकदा का झाले की कायम, परत गुरु बदलता येत नाही. किमान वारकरी संप्रदायात तर मुळीच नाही. अहो गुरु असा कोणी बदलता येत नाही. एकदा का त्याला आपण गुरु बनवून घेतलं की त्याच्यामध्ये गुणदोषांचा आपल्याला विचार करायचा नसतो. त्या मनुष्याच्या ठिकाणी गुरुतत्व म्हणूनच पाहायचं असतं आणि तो सांगेल त्या शब्दावर वचनावर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करायची असते. गुरु बदलवता येत नाही. आयता शिष्य बनायला जर आपल्याकडे आला असेल, कशाला सोडा बाबा, म्हणून तो म्हणतो की ये मी तुला दुःखातून बाहेर पडण्याकरता उपाय सांगतो. उपाय त्याला माहिती नसतो. मग काहीतरी आपलं सांगायचं, इकडचं तिकडचं, अमुक कर तमुक कर, असं कर तसं कर, इकडं 2 फेऱ्या मार, तिकडं 2 फेऱ्या मार, इकडचा अंगारा लाव, तिकडचा अंगारा लाव, हे आपलं काहीतरी सांगायचं. आता आपल्याला माणसांची पण गत अशी आहे ना की त्यांना जर सोपी गोष्टी सांगितली ना सहज करायला तर त्यांना चालत नाही, आणि अवघड 2-4 गोष्टी सांगितली की त्यांना लगेच पटते. एक माणूस माझ्याकडे आल्यानंतर तो मला म्हणायला लागला, महाराज फार दुःख आहे हो, काय करू? मी म्हटलं काय झालं बाबा, काय दुःख आहे? अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या परिवारात मला कोणी चांगलं बोलत नाही, मला कुटुंबात कोणी चांगलं बोलत नाही, आजूबाजूची लोक चांगलं बोलत नाही. बरं पैशासाठी प्रयत्न करतो, पैसा येत नाही, पैसा आला तर तो कायमचा टिकत नाही, प्रत्येक वेळेला गेल्यानंतर कोणीतरी घालून पाडून बोलतं, बायकोच चांगलं बोलत नाही, अमुक तमुक, असं भरपूर मोठा पालधाड त्यानं लावला. त्याला विचारलं बाबा मी काय करू? तो म्हटला तुम्ही महाराज आहात की नाही? म्हटलं बरं, सुरुवात इथून. म्हटलं बरं मी महाराज आहे, मग आता? अहो मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा, या दुःखातून बाहेर पडण्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. मी म्हटलं आता मी महाराज आहे, मी काय उपाय सांगणार? मी त्याला सांगितलं बघा, संतांच्या वचनाच्या अनुसार जर उपाय सांगायचा झाला तर प्रत्येक दुःखातून बाहेर पडण्याकरता एकच सोपा उपाय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढं करा, काही नाही बाबा, रामकृष्ण हरीचं भजन करा. असं सांगितल्यावर तो म्हणायला लागला, एवढ्यानं कुठं होतं काय? असं एवढ्यानं कुठं दुःख बाहेर पडत असतं? आहे एवढ्याने होत नाही म्हणे, महाराजांना काही येत नाही, असं सांगून तो निघून गेला. मग नंतर तो एका मांत्रिकाकडे गेला. मांत्रिकाकडे गेल्यानंतर मांत्रिकाला सारखं सांगितलं बाबा अमुक अमुक असं तसं दुःख आहे, काय केलं पाहिजे याच्यातून बाहेर पडण्याकरिता? मांत्रिक त्यांना सांगितलं, एक काम करा, घरी जा, 4 लिंबू घ्या, घराच्या 4 कोपऱ्यात ठेवा, त्याला 4 टाचण्या टोचा, त्याच्यावर थोडासा गुळाल टाका, मग एक धागा घ्या, मी फक्त सांगतो, यातलं कळत काहीच नाही, कीर्तन झाल्यावर विचारायला येऊ नका, मी फक्त सांगायला लागलो वाचून. तो म्हटला 4 लिंबू घ्या, त्याला 4 टाचण्या टोचा, थोडासा धागा घ्या, तो सगळ्यांना गुंडाळा, मध्ये एक कलश ठेवा, अमुक करा तमुक करा, असं एवढं सांगितल्यावर तो म्हणाला हा आत्ता बरोबर आहे. म्हणजे एवढं सगळं सांगितलं की त्याला ते पटलं. आणि सोपं सांगितलेलं रामकृष्ण हरी म्हणा हे त्याला पटत नव्हतं, पण दुःखातून बाहेर पडावं याच्याकरिता तो प्रयत्न करतो. ज्याच्याकडं तो शरण गेला की नाही मला दुःखातून बाहेर पाडा, त्याला काही कळत नव्हतं. मग त्यानं काय केलं, आन उपदेश इति ज्ञानोबाराय म्हटले. आन म्हणजे उगाच काहीतरी आपला उपदेश केला, परिणाम काय झाला, थकले निश्चिती तैसे झाले. म्हणजे परिणाम असा झाला, त्याच्या जीवनातलं अगोदरचं दुःख कमी झालं नाहीच, पण उलट त्याच्या जीवनातलं दुःख वाढल्याशिवाय राहिलं नाही. हा परिणाम कधी होतो, नको त्या माणसाला गुरु म्हणून शरण गेल्यानंतर होत असतो. विठ्ठला विठ्ठला या आपल्याला कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक चांगला दृष्टांत दिला आहे. ज्ञानोबा एक चांगला उदाहरण देतात. ज्ञानोबा म्हणतात पहा, कवण एक प्राणी प्रवासे पिढीला बोला, कौले एक प्राणी प्रवासे पिढीला, कवण एक प्राणी प्रवासे पिढीला, कवण एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळू देखिला विपवासे, स्नेहाळू देखिला विपवासे, स्नेहाळू देखिला विपवासे, स्नेहाळू देखिला कायाचे ते स्नेह लाविता अंगी, कायाचे लाविता अंगी, कायाचे ते स्नेह लाविता अंगी,
सुजला सर्वांगी कैसे झाले सुजला सर्वांगी कैसे झाले सुजला सर्वांगी कैसे झाले सुजला सर्वांगी कैसे साधुते ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला. कवण एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तिणे तया चेते स्नेह लाविता अंगी सुजला सर्वांगी तैसे झाले. काय दृष्टांत आहे? एक माणूस आहे, व्यापाराकरिता म्हणून दुसऱ्या गावाला गेला. 4-5 दिवसाचा त्याचा चालत 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 प्रवास झाला. जुन्या काळातला दृष्टांत. 4-5 दिवस चालत चालत म्हणून गेला, दुसऱ्या गावाला पोहोचला. त्याचं व्यापाराचं काम त्यानं केलं, परत आपल्या गावाला यायला निघाला. एक 4 दिवसांपर्यंत चालत चालत परत आला. आता आपल्या गावाला पोहोचणार होता. एवढ्यात संध्याकाळ झाली, रात्र पडली. पुढचा रस्ता अवघड आहे, म्हणून पुढचा प्रवास आपण करू नये. आत्ता ज्या गावामध्ये आपण आहोत त्याच गावामध्ये आजच्या रात्रीचा मुक्काम करू आणि उद्या सकाळी उठून आपल्या गावाला आपण जाऊ. या उद्देशानं त्या गावातल्या सावकाराकडे गेला. सावकाराला म्हणायला लागला, मी तुम्हाला विनंती करतो, मी प्रवासी आहे, पुढचं माझं गाव आहे, पुढच्या गावामध्ये आत्ता जाऊ शकत नाही, रात्र पडली आहे, हिंस्त्र प्राणी वगैरे आहेत, काळोख आहे, त्यामुळे जमणार नाही. मग म्हटलं मी काय करू? तर म्हटलं काही नाही, मला फक्त आजची रात्र तुमच्या या मोठ्या अशा वाड्यामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात जागा द्या, मला फक्त आजची रात्र राहू द्या, मग उद्या सकाळी उठून मी निघून जाईन. तर म्हटलं काहीच हरकत नाही, अहो एवढा मोठा आपला वाडा आहे, मी सावकार आहे, या गावातला मी प्रथम नागरिक आहे, काही चिंता करू नका, आपला मोठा असा वाडा आहे, कुठंही तुम्ही राहिलात तरी काही हरकत नाही. अहो तुमच्यासारखी माणसं आमच्या घरी काही रोज रोज येत नाही, साधू संत येते घरा. चांगलं आहे बाबा, कधीच तरी येतात बाबा, आला आहात तुम्ही, बरं झालं, या राहा, या कोपऱ्यामध्ये तुमची काही पिशवी असेल तर ठेवा, तुमची सगळी राहण्याची खाण्याची झोपण्याची सगळी व्यवस्था मी करतो, काही चिंता करू नका. त्यानं ते पिशवी कोपऱ्यात ठेवली, हातपाय वगैरे धुवायला दिले, चहा पाणी झालं, नाश्ता झाला, त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर थोडीशी ओळख निघली, आता जवळची मैत्री झाली. परत एक 9-9:30 वाजले, दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर झोपण्याकरता त्या सावकारानं काय केलं, घरातून 2 बाजा आणल्या. माहिती आहेत ना बाजा? आता अलीकडं सांगावं लागतं, इथपासून सुरुवात. बाज, खाट हे सगळं सांगावं लागतं. 2 खाटा 2 बाजा आणल्या, त्यांना अंगणात टाकल्या, मस्त मोकळ्या अशा हवेमध्ये. दोघे पण त्याच्यावर पहुडले. एका बाजेवर सावकार आणि दुसऱ्या बाजेवर तो पाहुणा. हे दोघे पण असे पहुडले, वरती आकाशाकडे तोंड करून एकामेकाशी गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता असं झालं, सावकाराला वाटलं बाबा गप्पामध्ये आपण रंगलो की आपल्याला झोप लागेल. पण अर्धा-पाऊण तास झाला, सावकाराला काही झोप लागेना. का बरं? सावकारानं दिवसभर शेतात काम केलेलं होतं आणि शेतात काम केलेलं असल्याकारणानं त्याचे हातपाय दुखत होते, त्याला काही झोप लागेना. त्याला कळलं आता आपल्याला झोप लागणार नाही. मग त्यानं काय केलं, घरामध्ये असलेल्या त्याच्या बायकोला आवाज दिला आणि त्यांना सांगितलं, बाबा दिवसभर शेतात काम केल्यामुळे माझे हातपाय दुखतात, जरा घरामध्ये असलेलं मॉलिशचं तेल बाहेर घेऊन ये, त्या तेलानं जरा हातापायाची मॉलिश कर, माझ्या शरीराला बरं वाटेल, म्हणजे मला झोप लागेल. बायको त्याची बिचारी आज्ञाधारक होती. बायको आज्ञाधारक होती हे सांगावं लागतं, इथून समजून जा. त्याची बायको आज्ञाधारक होती. ती तेल घेऊन आली, तिनं हातापायाची मालिश वगैरे केली. हातापायाची मालिश केल्यानंतर त्याला बरं वाटलं आणि बरं वाटल्याबरोबर त्याला झोप लागली. हा सगळा प्रकार बघितला कुणी? पाहुण्यानं हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यानं फक्त एकच गोष्ट ध्यानात घेतली, अंगाला तेल लावले की झोप लागते. बस त्यानं एवढंच फक्त त्याच्यातून शिकला, अंगाला तेल लावलं की झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, त्याच्या गावाला गेला, संध्याकाळपर्यंत तो घरी पोहोचला. 5 दिवस चालून आल्यामुळे आता त्याचे हातपाय दुखायला लागले होते, म्हणून त्याला रात्री काही झोप लागेना. त्याला झोप न लागल्यामुळे त्याला आठवण आली. कुणाची?
कालच्या सावकाराची आठवण आल्याबरोबर ह्यानं लगेच बायकोला आवाज दिला आणि सांगितलं, बाबा 5 दिवस प्रवास करून आलोय, पाय फार दुखायला लागले, झोप लागत नाही, घरामध्ये जर तेल असेल तर तेल घेऊन ये, म्हणजे जरा पायाची मालिश केली, पायाला जर असं रगडून दिलं ना तर मला जरा बरं वाटेल आणि झोप लागेल. घरातून बायकोनं आवाज दिला, घरामध्ये तेल आणण्यासाठी आधी काहीतरी मेहनत करावी लागते, तेवढे करा मग सांगा. असा आवाज आल्याबरोबर हा शांत बसला. कसं असतं, घरातून काय आवाज येतो याच्यावरून ठरवायचं असतं पुढचं बोलावं की बोलू नये. मागच्या 1.5 वर्षापूर्वी अनुभव नव्हता, आता आहे, समजून जावा. तर म्हटलं आता काय आवाज येतो याच्यावरून ठरवायचं असतं. काय गंमत झाली, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. काय मी इंजिनिअरिंग माझी अहमदनगरमध्ये झालेली असल्याकारणानं मी हॉस्टेलाईट होतो आणि हॉस्टेलला राहिलेलो असल्याकारणानं महाराष्ट्रातल्या सगळ्या परिसरामध्ये जवळजवळ मित्रमंडळी आहे. सिन्नर भागामध्ये एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कुठल्या गावात गेलो आणि कुठल्या मित्राकडे गेलो ते सांगणार नाही, चिंता नसावी. सिन्नर भागामध्ये गेलो एका मित्राच्याकडं, कार्यक्रमाला त्या गावात म्हणून गेलो. गावात गेल्यानंतर तो आला भेटायला. अरे म्हटलं सांगायचं तरी माझ्या गावात येतोस. म्हटलं मला काय माहिती, हेच तुझं गाव आहे. बरं, कीर्तन झालं 9 ते 11. 11चं कीर्तन 11:15 11:30ला संपलं. तो मला म्हणायला लागला, आता चल बरं घरी. मी म्हटलं अरे आता ही वेळ नाही, 11:30 वाजलेत, आता कुठं घरी. तो म्हटलं नाही चलच, पहिल्यांदा आलेला आहेस आणि मला आत्ताच कळले तू आलायस, काहीच हरकत नाही, उशीर झाला तरी हरकत नाही, तू माझ्या घरी चल. मी त्याला म्हटलं बघ, मी परत पुढच्या 15 दिवसात येणार आहे, आजूबाजूच्या गावात येणार आहे, तेव्हा मी नक्की तुझ्या घरी येतो. तो म्हटलं अजिबात जमणार नाही, चल, माझं पण 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, तुझी वहिनीशी ओळख करून देतो, परत कधी यायचं झालं असेल, मी घरात नसलो, आई बाबा आहेत, वहिनी आहेत, काही चिंता करायची गरज नाही. मी म्हटलं अरे पुढच्या वेळेला होईल. तो म्हटलं अजिबात जमणार नाही, चल. म्हटलं ठीक, जाऊ. गेलो. त्याच्या घरी जाईपर्यंत वाजले 12. आता 12 वाजल्यानंतर आम्ही दोघे पण घरी पोचलो. त्यानं दरवाजाची कडी वाजवली. दरवाजाची कडी वाजवल्यानं सांगितलं दार उघड, मी आलोय म्हटल्यानंतर आतून आवाज आला, तुम्हाला काय कळतं की कळत नाही म्हणे, किती वाजता घरी यावं. याला मी सांगितलं अजूनही वेळ गेली नाही. म्हटलं मी माघारी जातो, आता मी पुढच्या वेळेला येईन ना. तर म्हटलं नाही, तिला माहिती नाही तू माझ्यासोबत आहेस, नाही तर ती तशी बोलली नसते, मी तिला सांगतो ना म्हणे. मग त्यानं परत आवाज देऊन सांगितलं, अगं दार उघड, मी एकटा नाही, माझ्याबरोबर माझा मित्र म्हणजे आपल्या आजच्या गावातले सप्त्याचे कीर्तनकार महाराज ते पण माझ्यासोबत आले, दार उघड. तिनं आतून आवाज दिला, तुम्हाला एक कळत नाही घरी किती वाजता यावं. पुढचं बोलू की राहू द्या. तुम्हाला एक नाही कळत, पण त्या महाराजाला पण कळत नाही किती वाजता यावं. तिथून रामकृष्ण हरी करून बाहेर आलोय, अजून त्याच्या घरी गेलो नाही. काय कळावं, काय आतून काय आवाज येतो याच्यावरून ठरवावं. त्या बायकोनं त्याला सांगितलं काहीतरी मेहनत करा, घरामध्ये तेल घेऊन या, मग तेल असेल मग लावेन. तो म्हटलं अगं काही नाही, मी जाताना एका कोपऱ्यात बघितलं होतं बघ, एक तेलाची बॉटल होती, मिळेल, जरा आण बाहेर. तिनं बरंचसं शोधल्यानंतर तिला एक बॉटल मिळाली. ती बॉटल घेऊन ती बाहेर आली आणि बाहेर आल्यावर तिनं सांगितलं अख्खं घर शोधलं, फक्त एवढी एकच बाटली मिळालेली आहे तेलाची, एवढं एकच तेलाची बाटली आहे, लावू का, चालेल का. तो म्हणायला लागला काहीच हरकत नाही, तेल आहे ना, लाव. ती म्हटली अहो पण विचारा तरी कसलं तेल आहे. तर म्हटलं आपल्याला काय करायचं, तेल आहे ना, तेवढं शरीराला लाव म्हणजे होईल. ती म्हटली अहो पण हे तेल बिबियाचं आहे. तो म्हटलं चालेल आपल्याला, लाव. आणि त्यानं लाव म्हटल्याबरोबर तिनं लावलं आणि लावल्यानंतर काय परिणाम झाला मला सांगा हो. बिबियाच्या तेलाचा परिणाम माहिती आहे का? नसेल माहिती तर नाही दुसऱ्याला विचारा, असं विपरीत अर्थ करू नका, लावून घेऊन बघू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला त्याचा परिणाम सांगितलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात तयाचे ते स्नेह म्हणजे तेल, तयाचे ते स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले, म्हणजे सर्वांग त्याचं सुजून निघलं. हे कशामुळं झालं? ज्ञानोबराय म्हणतात योग्य त्या तेलाची त्याला पारख नसल्यामुळे विपरीत परिणाम त्याला भोगावा लागला. म्हणजे काय, आपल्याला दुःखातून बाहेर पडायचं आहे, पण तो पर्याय नेमका कुणाला विचारावा हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण जर योग्य माणसाला दुःखातून बाहेर पडण्याचा पर्याय विचारला तर आपल्याला चांगल्या तेलासारखा चांगला परिणाम उपभोगायला मिळेल. आणि आपण जर अयोग्य माणसाला दुःखातून बाहेर पडण्याचा परिणाम विचारला तर बिबियाच्या तेलासारखा विपरीत परिणाम भोगावा लागेल. विठ्ठला विठ्ठला